आपण सौर शक्ती जे आहे त्या सौर शक्तीच्या संदर्भामध्ये आज आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करतो आहे. सौर शक्ती आपण याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना मागे आपण सौर शक्तीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या घटकांवर आपण चर्चा जी आहे ही चर्चा किंवा माहिती जी आहे ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आज आपल्याला हे जे सौर शक्ती जी आहे त्या सौर शक्ती म्हणजे काय हे आपण मागे आपण अभ्यास आपण केलेला आहे. सौर शक्तीची व्याख्या आपण केलेली आहे. सौर शक्तीला पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतोय आणि किती वेगाने सौरशक्ती ही जी सौरशक्ती किती वेगाने प्रवास करते किंवा सूर्याची किरणे जी आहे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतोय त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे आपण करून घेतलेली आहे. पृथ्वीच्या केंद्र भागा सूर्य जे आहे त्या सूर्याच्या पृष्ठभागामध्ये जे टेम्परेचर जे आहे तापमान जे आहे तापमान किती असतंय त्याचा सुद्धा आपण अभ्यास आपण केलेला आहे. पृष्ठभागावर सूर्याच्या पृष्ठभागावर किती तापमान असतंय त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे आपण करून घेतलेली आहे. सूर्याचा व्यास किती आहे ते आपण अभ्यास केलेला आहे. सूर्याच्या व्यासाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना पृथ्वीपेक्षा 100 पटीने हा जो सूर्य जे आहे हा सूर्य मोठा आहे अशा प्रकारचा आपण मागे आपण अभ्यास केलेला आहे. आणि पृथ्वीवर ही जी सौर ऊर्जा जी आहे ही सौर ऊर्जा येत असताना 1 चौरस सेंटीमीटर जे त्या 1 चौरस सेंटीमीटर मध्ये किती कॅलरीज मिळतात ते जवळपास 195 कॅलरी जे आहे 195 कॅलरीज मिळतात. याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. सौर स्थिरांक आपण कशाला आपण म्हणतोय ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आणि आपल्याला पृथ्वीवरनं सूर्याची जी बाजू जी आहे ही सूर्याची बाजू किती दिसते त्याच्यामध्ये 1/6 जी बाजू जी आहे ही आपल्याला दिसते हे आपण मागे आपण अभ्यास केलेला आहे. हे अभ्यास करत असताना सौरशक्तीच्या वितरणावर कशा प्रकारचे कोणकोणत्या प्रकारचे घटक परिणाम करत असतात त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये करून घेतलेली आहे. हे अभ्यास करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती करून घेत असताना किंवा सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यास करत असताना सूर्याची जी किरणं जी आहे ती सूर्याची किरण किंवा सूर्यकिरणांचा भूपृष्ठाची कशा प्रकारचा कोन होतोय आणि पृथ्वीवर कशा प्रकारची सौर ऊर्जेमध्ये विषमता जी आहे ही सौर ऊर्जेमध्ये विषमता कशा प्रकारची निर्माण होते त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये करून घेतलेली आहे. सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये अनेक अशा प्रकारची माहिती जी आहे अनेक घटकांची माहिती करून घेत असताना दुसरा आपण अभ्यास केलं होतं ते म्हणजे दिनमान आणि रात्रमानाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलेलं होतं. दिनमान आणि रात्रमान कशा प्रकारचे होतात ह्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली होती. तिसरा आपण अभ्यास केला होता पृथ्वीच्या सूर्यापासूनचे अंतर जे आहे हे सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने कशा प्रकारचं चक्कर पूर्ण करत असते याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेत असताना त्याच्यामध्ये बघितलं होतं पृथ्वीची अपस्थिती आणि उपस्थिती याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतली होती. कोणत्या स्थितीमध्ये कुठल्या महिन्यामध्ये सूर्यापासून पृथ्वीचं अंतर जे आहे हे अंतर किती असतंय हे आपण मागे आपण अभ्यास केलेलं होतं की जुलै महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त सूर्यापासून अंतर जे आहे पृथ्वीचं जे सूर्यापासून अंतर जे आहे जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त असतंय आणि जानेवारी महिना जो आहे त्या जानेवारी महिन्यामध्ये सर्वात कमी अंतर आपल्याला सूर्यापासून अंतर पाहावयास मिळतंय. त्याला आपण कोणकोणत्या स्थिती आपण म्हणतोय अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती अशा प्रकारचं ह्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे आपण करून घेतलेली आहे. हे अभ्यास करत असताना याच्यामध्ये सूर्यापासून पाणी आणि जमिनीचे गुणधर्माच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला होता की पाण्याचं गुणधर्म कशा प्रकारचं आहे आणि जमिनीचं गुणधर्म कशा प्रकारचं आहे याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना त्याच्यामुळे पृथ्वीवर असणारं जे वितरण जे आहे सूर्याचं जे वितरण जे आहे किंवा सूर्यकिरणांचं जे वितरण जे आहे हे सूर्यकिरणांचं वितरण कशा प्रकारचं आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर हे जे कशा प्रकारचं होत आहे पाणी आणि जमिनीची तापण्याची जी क्रिया जी आहे ही कशा प्रकारची भिन्न भिन्न आहे याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती करून घेतलेली आहे. त्याचबरोबर 5वं कारण आपण बघितलं होतं ते म्हणजे कुठलं आहे जमिनीचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे आणि जमिनीच्या स्वरूपानुसार पृथ्वीवर असणारं जी ऊर्जा जी आहे किंवा सौर ऊर्जा जी आहे ही सौर ऊर्जा किंवा वातावरणामध्ये मिळणारी उष्णता जी आहे
त्या उष्णतेमुळे ती जी वातावरणामध्ये वनस्पती आहे, वनस्पती आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतात, जमीन मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते आणि त्याच्यामुळे ही जे वितरण जे आहे ह्या वितरणामध्ये कशा प्रकारची असमानता आहे हे आपण मागे अभ्यास केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे अभ्यास करत असताना पुढचं वातावरणाचा परिणामाचा आपण अभ्यास केला होता की हे जे वातावरण जे आहे म्हणजे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपण 6वं घटक आपण अभ्यास केला होता ते म्हणजे वातावरणाचा परिणाम हा कशा प्रकारचा होतो, वातावरणाचा परिणाम सौरशक्तीवर कशा प्रकारचा परिणाम करत असतं, सौरशक्ती वातावरण जे आहे वातावरण कशा प्रकारचं सौरशक्तीवर परिणाम करत असतंय याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतली होती की वातावरणामध्ये आढळणारे अनेक अशा प्रकारचे जे क्रिया जे घडत असतात ते स्कॅटरिंग होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे वातावरणामध्ये असणारे धुलीकण असतील किंवा जे ढग असतील याच्यापासून हे जे परत रिफ्लेक्शन होताना किंवा हे जे किरण जे पडतात आणि त्या किरणांचं विकिरण होताना आपल्याला दिसून येत आहे, स्कॅटरिंग होताना आपल्याला दिसून येते आणि हे कशा प्रकारचं होतं ह्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे करून घेतलेली होती. त्याचबरोबर दुसरं वातावरणामधील जे परावर्तन कशा प्रकारचं होतंय, जे सूर्यकिरण जे आहे त्या सूर्यकिरणांचं परावर्तन कशा प्रकारचं होतं, वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे घटक आपणास पाहावयास मिळत आहे आणि ते घटक सूर्यप्रकाश जे आहे ते सूर्यप्रकाश पृथ्वीवर न येऊ देता परत वरच्यावरच काय करता आहे तर रिफ्लेक्शन जे आहे हे रिफ्लेक्शन किंवा परावर्तन जे आहे हे परावर्तन सूर्यप्रकाशाचं परावर्तन कशा प्रकारचं होत आहे आणि त्याचा परिणाम वातावरणावर कशा प्रकारचं होतंय किंवा हे जे सौरशक्तीवर कशा प्रकारचा परिणाम होतोय त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे अभ्यास केले. त्याचबरोबर शोषणच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. त्याचबरोबर 7वा आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भूपृष्ठाच्या उताराच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही भूपृष्ठाच्या उताराच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली होती. भूपृष्ठाचा उतार कशा प्रकारचा आहे आणि सौर ऊर्जा जी आहे किंवा सूर्यप्रकाश हा कशा प्रकारचा मिळतोय, किती जागा व्यापतात, सूर्याचे जे किरण जे आहे हे पृथ्वीवरील किती जागा व्यापतात याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. आपण भारतासारख्या राष्ट्राचा विचार आपण करतोय त्यावेळेस भारताच्या उत्तरेला आपणास हिमालय सारखा पर्वतीय भाग आपणास पाहावयास मिळतोय. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर दक्षिण उत्तरावर ह्या पर्वतावर दक्षिण उत्तरावर सर्वात जास्त उष्णता मिळत असते आणि सर्वात कमी उष्णता जी आहे ही सर्वात कमी उष्णता आपल्याला कुठं मिळते तर उत्तरेकडील जो उतार जो आहे हिमालयाच्या उत्तरेकडील जो उतार जो आहे त्या उत्तरेकडील उताराचा जो प्रदेश जो आहे त्या उताराच्या प्रदेशामध्ये सूर्यप्रकाश जो आहे हा सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणजे त्याच्या हे जे वितरण जे आहे ह्या वितरणाच्या संदर्भामध्ये ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली होती. त्याचबरोबर 9वं कारण आपण अभ्यास केलं होतं ते म्हणजे ढग जे आहे, आपण ढगांचं जे 8वं जे कारण जे आहे ढगांचं जे प्रमाण जे आहे वातावरणामध्ये ढगांचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार माहिती जी आहे ही माहिती आपण त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली होती. आणि त्याचबरोबर सौर डाग जे आहे त्या सौर डागाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही सौर डागाच्या संदर्भामध्ये माहिती आपण त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली होती. आता हे जे सौर डाग जे आहे सूर्यावर कशा प्रकारचे जे काळे ढग जे निर्माण होत असतात म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे की त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर हे जे समुद्र सपाटीपासूनची उंची जी आहे त्या समुद्र सपाटीपासून उंचीच्या संदर्भामध्ये विचार जो आहे हा उंचीच्या संदर्भामध्ये विचार आपण याच्यामध्ये आपण केला होता की समुद्रापासून ही जी समुद्र सपाटीपासून किती उंचीवर एखादं ठिकाण आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की जसं वातावरणामध्ये तापमानामध्ये जसं भूपृष्ठापासून जसं उंचावर जाऊ तसं तापमान जे आहे तापमान कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 160 मीटर अंतरावर पृथ्वीपासून 160 मीटर अंतरावर जर तुम्ही आपण वर गेलात तर तापमान जे आहे ह्या तापमानामध्ये 1 डिग्री सेल्सिअसने तापमानामध्ये कशा प्रकारची घट होते त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण मागे पाहिलेली आहे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढचा जो घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे हे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहे हे घटक आपण केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचा घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कुठला आहे, सौरशक्तीचे जागतिक वितरण जे आहे हे सौरशक्तीच्या जागतिक वितरणाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. आता सौरशक्तीचं जागतिक वितरण कशा प्रकारचं आहे हे आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असताना ही जी पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सौरशक्तीचे जे वितरण जे आहे हे सौरशक्तीचे वितरण हे अक्षांशाशी संबंधित आहे. हे जे अक्षवृत्त जे आहे त्या अक्षवृत्तांशी संबंधित आहे. पृथ्वीवरील जे सौरशक्तीचे हे जे वितरण जे आहे हे पृथ्वीवरील सौरशक्तीचं वितरण हे कशाशी संबंधित आहे तर अक्ष जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे अक्षवृत्त जे आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षवृत्तांशी संबंधित आहे. म्हणजे कमी अक्षवृत्ताकडून हे जे कमी अक्षवृत्त जे आहे त्या कमी अक्षवृत्ताकडून जास्त अक्षवृत्त म्हणजे काय
की जास्त अक्षुवृत्ताची किंमत जे शून्य ह्या ठिकाणी आहे, हे जे शून्य आहे त्या शून्यापासून जसं आपण वर जाऊ किंवा शून्यापासून जसं खाली येऊ तस तशी किंमत जी आहे ही किंमत अक्षुवृत्तांची किंमत ही वाढताना आपल्याला दिसून येते. अक्षुवृत्तांची किंमत जी आहे या अक्षुवृत्तांची किंमत काय होताना आपल्याला दिसून येते, वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जसं आपण कमी अक्षरवृत्त जे आहे ह्या कमी अक्षरवृत्ताकडून जास्त अक्षरवृत्ताकडे गेल्यास सौरशक्ती जी आहे ह्या सौरशक्तीचं प्रमाण जे आहे हे सौरशक्तीचं प्रमाण किंवा सोलर एनर्जी जे आहे त्या सोलर एनर्जीचं प्रमाण जे आहे हे सोलर एनर्जीचं प्रमाण काय होताना आपल्याला दिसून येते, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपल्याला सांगायचं काय आहे की विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जर आपण गेलात, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जर आपण गेलात तर सौरशक्तीचं हे जे प्रमाण जे आहे हे सौरशक्तीचं प्रमाण काय होत जाताना आपल्याला दिसून येते, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते, कमी कमी होत आहे किंवा घटताना आपल्याला दिसून येते. म्हणजे विषुववृत्तावर जेवढी सौरशक्ती मिळते, विषुववृत्तावर जेवढी सौरशक्ती मिळते त्यापेक्षाही कमी सौरशक्ती ही कुठे आपणास मिळते, तर हा जो ध्रुवीय भाग जो आहे ह्या ध्रुवीय भागावर मिळताना आपल्याला दिसून येते. म्हणजे सर्वात जास्त उष्णता जी आहे ही विषुववृत्तावर आपल्याला मिळते आणि सर्वात कमी उष्णता जी आहे ही सर्वात कमी उष्णता आपल्याला कुठे मिळते, तर हा जो ध्रुवीय भाग जो आहे या ध्रुवीय भागामध्ये मिळताना आपल्याला दिसून येते. तसेच पृथ्वी जी आहे ही पृथ्वी काय होते, काय करते, पृथ्वीच्या परिभ्रमणाबरोबरच हे जे पृथ्वीचं जे परिभ्रमण जे आहे त्या परिभ्रमणाबरोबरच सौरशक्तीचं जे प्रमाण जे आहे हे सौरशक्तीचं प्रमाण सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येते, सौरशक्तीचं प्रमाण सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येते. पृथ्वी ही फ्लॅट नाही, पृथ्वी ही गोलाकार आहे आणि त्याच्यामुळे सूर्याच्या एका बाजूला ही जी पृथ्वी जी आहे सूर्याच्या एक बाजू समोर येते तर दुसरी बाजू अंधारात राहताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या भागावर सूर्याची जी किरण जी आहे किंवा सूर्याची जी बाजू ज्या भागावर पडते, ज्या पृथ्वीच्या ज्या भागाकडे पडते त्याच भागाकडे उष्णता जास्त आपणास पाहावयास मिळते आणि विरुद्ध बाजूला त्या उष्णता जी आहे ही उष्णता कमी पडताना आपल्याला दिसून येते. हे कशामुळे होते, परिवलनामुळे सुद्धा त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की हे जे परिभ्रमण ही जी क्रिया जी आहे ही परिभ्रमण क्रिया मोठ्या पात होताना आपल्याला दिसून येते. हे जे पृथ्वी जी आहे ही पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करता करता, म्हणजे परिवलन म्हणजे काय, स्वतःभोवती फिरता फिरता ही जी गती, स्वतःभोवती फिरण्याची जी गती जी आहे त्या गतीला आपण काय म्हणतोय, परिवलन आपण म्हणतोय. आणि परिभ्रमण म्हणजे काय की सूर्याभोवती ही जी पृथ्वी जी आहे ही पृथ्वी सूर्याभोवती ही जी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि तिला एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जवळपास 365 दिवस लागताना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळे सुद्धा सौरशक्तीचे हे जे वितरण जे आहे हे सौरशक्तीचं वितरण सुद्धा असमान स्वरूपाचं आपणास पाहावयास मिळते, असमान स्वरूपाचं आपणास पाहावयास मिळते. म्हणजे पृथ्वीची ही जी परिभ्रमण जे आहे त्या परिभ्रमणाबरोबरच सौरशक्तीचं जे प्रमाण जे आहे हे सौरशक्तीचं प्रमाण सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की पृथ्वी एका जून महिन्याची परिस्थिती जर आपण बघितले तर उत्तर गोलार्धामध्ये सर्वात जास्त उष्णता देते आणि दक्षिण गोलार्ध जे आहे दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात कमी उष्णता मिळताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ही जे डिसेंबर महिन्याची परिस्थिती जर आपण बघितली तर डिसेंबर महिन्यामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात जास्त उष्णता मिळते आणि उत्तर गोलार्धामध्ये सर्वात कमी उष्णता जी आहे ही सर्वात कमी उष्णता मिळताना आपल्याला दिसून येते. ही जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कशामुळे घडते, तर परिभ्रमण ही जी क्रिया जी आहे पृथ्वीची ही जी परिभ्रमणाची ही जी गती जी आहे त्या परिभ्रमणाच्या गतीमुळे हे होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे सौरशक्तीचं हे जे वितरण जे आहे हे सौरशक्तीचं वितरण मोठ्या प्रमाणात विषमता जी आहे ही विषमता आपल्याला आढळून येते. म्हणजे भूपृष्ठावर तापमानाच्या स्थिती समांतर वितरण जे आहे, भूपृष्ठाच्या तापमानाच्या स्थिती समांतर वितरणावरून पृथ्वीवरील कमी अधिक तापमान जे आहे ह्या कमी अधिक तापमानानुसार पृथ्वीचे वेगवेगळे विभाग करण्यात आलेले, वेगवेगळ्या प्रकारचे विभाग करण्यात आलेले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळते. किंवा जे पट्टे जे आहे हे पट्टे कल्पले गेलेले आहे, कल्पना केली गेलेली आहे की हे जे तापमान जे आहे हे तापमान वेगळ्या अक्षरवृत्तावर वेगवेगळ्या प्रकारचे तापमान आपल्याला मिळत असते आणि त्याच्यामुळे हे जे पट्टे जे आहे हे पट्टे कल्पले गेलेले आहे किंवा हे जे विभाग जे आहे हे विभाग कल्पले गेलेले आपणास पाहावयास मिळत आहे. आणि त्यांनाच आपण काय म्हणतोय, कटिबंध अशा प्रकारचं आपण म्हणतोय, त्यांनाच आपण काय म्हणतोय, कटिबंध असं आपण त्यांना आपण म्हणत असतोय. आता त्यांना हे जे कटिबंध जे आहे हे कटिबंध कोणकोणते, किती कटिबंध आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया की उष्ण कटिबंध अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येईल.
पहिला जो कटिबंध जे आहे त्या कटिबंधाला आपण काय म्हणूया, उष्ण कटिबंध किंवा हे जे ट्रॉपिकल झोन अशा प्रकारचा आपण म्हणतोय. हा ट्रॉपिकल झोन कुठं आपल्याला पाहावयास मिळते किंवा उष्ण कटिबंध आपल्याला कुठं आपल्याला पाहावयास मिळते. पृथ्वी ही गोलाकार आहे हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वीची प्रतिकृती ह्या नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे. इथं अक्षरवृत्त जे आहे हे अक्षरवृत्त इथं चुकून 0-0 आलेले आहे. मात्र हीच किमती आहे, ह्या ज्या किमती ज्या ह्याच किमती इथं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे उष्ण कटिबंध आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहावयास मिळतंय. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे झोन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. जवळपास पृथ्वीवर 2 शीत कटिबंध आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे ते हे शीत कटिबंध कुठं पाहावयास मिळतंय, उत्तर गोलार्धामध्ये 1 आणि दक्षिण गोलार्धामध्ये 1. म्हणजेच कुठं तर उत्तर गोलार्धामध्ये जे ध्रुवीय भाग, जे उत्तर गोलार्धामध्ये जो उत्तर ध्रुवीय भाग जो आहे, उत्तर ध्रुव, आणि दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुवीय भाग जो आहे, त्या दक्षिण ध्रुवीय भागामध्ये आणि उत्तर ध्रुवीय भागामध्ये शीत अशा प्रकारचा पट्टा निर्माण झालेला असतोय. त्याला आपण काय म्हणतोय, शीत पट्टा. हे 2 आणि समशीतोष्ण कटिबंध, एक उत्तर गोलार्धामध्ये आणि एक दुसरं दक्षिण गोलार्धामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यांना आपण काय म्हणतोय, समशीतोष्ण कटिबंध. आणि एक उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हा एक सलग अशा प्रकारचा पट्टा जो आहे, त्या पट्ट्याला आपण काय म्हणतोय, उष्ण कटिबंध आपण म्हणतोय. आता ह्या उष्ण कटिबंधाचा जर आपण विचार जर आपण केला किंवा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस याचा अक्षरवृत्तीय विस्तार सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. अक्षरवृत्तीय विस्तार समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे विषुववृत्तापासून जसं आपण हे जे विषुववृत्त जे आपल्याला दिसतं आहे, त्या विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5 अंश आणि दक्षिणेला 23.5 अंशाचा हा जो पट्टा जो आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत तर कर्कवृत्तापासून उत्तरेला जे कर्कवृत्त जे आहे, त्या कर्कवृत्तापासून तर दक्षिणेला मकरवृत्त जे आहे, ह्या मकरवृत्तापर्यंत हे जे हा जो पट्टा जो आहे, ह्या पट्ट्याला आपण काय म्हणतोय, उष्ण कटिबंध असं आपण म्हणतोय. उष्ण कटिबंध आपण म्हणतोय. म्हणजे उत्तरेला कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त, म्हणजे 23.5 अंश उत्तर ते 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जो भाग जो येतोय, पृथ्वीचा जो भाग येतोय, त्या भागाला, त्या पट्ट्याला आपण काय म्हणत असतोय, उष्ण कटिबंध असं आपण म्हणतोय. उष्ण कटिबंध आपण म्हणतोय. या ठिकाणी वर्षभर सूर्याची जी किरण जी आहे, ही वर्षभर सूर्याची किरण ह्या पट्ट्यामध्ये लंबरूप स्वरूपामध्ये पडताना आपल्याला दिसून येतात. लंबरूप पडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे जे कुठे ना कुठे आपण पाहतो की ह्याच्यामध्ये हे जे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे ही जी मर्यादा जी आहे, या मर्यादामध्ये अर्थात या प्रदेशामध्ये वर्षभर कुठे ना कुठे सूर्याची किरण जी आहे, कुठे ना कुठे वर्षभर सूर्याची किरण ही लंबरूप पडताना आपल्याला दिसून येतात. वर्षभरामध्ये या पट्ट्यामध्ये सूर्याची किरण जी आहे, ही कुठे ना कुठे लंबरूप पडताना आपल्याला दिसून येत आहे. सर्वात जास्त लंबरूप किरण आपल्याला कुठे पडतात, याचे मायक्रो विभाग, अजून मायक्रो विभाग आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतात. मात्र कटिबंधाचा विचार करत असताना हा जो पट्टा जो आहे, ह्या पट्ट्याला आपण काय म्हणत असतोय, तर उष्ण कटिबंध जे आहे, त्या उष्ण कटिबंधाच्या संदर्भामध्ये आपल्याला हा जो पट्टा जो आहे, ह्या पट्ट्याला आपण उष्ण कटिबंध अशा प्रकारचा आपण म्हणूया. दुसरं आपल्याला काय सांगता येते, दुसरं जे आहे ते म्हणजे समशीतोष्ण कटिबंध. आता हे जे समशीतोष्ण कटिबंध जे आहे, त्याला आपण काय म्हणतोय, टेम्परेट झोन अशा प्रकारचा आपण म्हणतोय. समशीतोष्ण कटिबंध आपल्याला माहिती आहे की आता तुम्हाला सांगितलंय की पृथ्वीवर समशीतोष्ण कटिबंध हे 2 भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. उत्तर गोलार्धामध्ये 1 आणि दक्षिण गोलार्धामध्ये 1. म्हणजे कुठून आपण उष्ण कटिबंध कुठून कुठपर्यंत आपण बघितला, तर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे, उत्तरेकडे 23.5 अंश कर्कवृत्त आणि दक्षिणेकडे 23.5 अंश मकरवृत्त, याच्या दरम्यान आपल्याला काय पाहावयास मिळतंय, तर हे जे उष्ण कटिबंध आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि ह्या उष्ण कटिबंधाला म्हणजे 23.5 अंश 23.5 अंश उत्तर ते 66.5 अंश दक्षिण, आपला 66.5 अंश उत्तर, 23.5 ते 66.5 अंश उत्तर अक्षरवृत्त आणि 23.5 अंश ते 66.5 अंश दक्षिण अक्षरवृत्ताच्या दरम्यान आपल्याला हे समशीतोष्ण कटिबंध जे आहे, हे समशीतोष्ण कटिबंध आपणास पाहावयास मिळतंय. या ठिकाणी हे जे पट्टे जे आहे, हे पट्टे ह्या भागामध्ये सूर्याची किरण जी आहे, ही सूर्याची किरण कशा प्रकारची पडत असतात, तिरकस पडत असतात. म्हणून हा जो पट्टा जो आहे समशीतोष्ण कटिबंध, हा पट्टा जास्त उष्णही नसतोय आणि जास्त थंडही नसतोय. जास्त उष्णही नसतो आणि जास्त थंडही नसतोय. म्हणून ह्या पट्ट्याला आपण काय म्हणतोय, समशीतोष्ण कटिबंध अशा प्रकारचं आपण म्हणतोय. येथे सूर्याची किरण जी आहे, ही सूर्याची किरण कशी पडतात, तर तिरकस पडत असल्यामुळे
तिरकस पडत असल्यामुळे किंवा सूर्याची किरण ह्या भागामध्ये लंबरूप पडत नाही तर कसे पडतात, तिरकस पडत असल्यामुळे या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे त्या सूर्यप्रकाशामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता जी आहे विविधता आपण पावसामध्ये तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते. उष्णकटिबंधापेक्षा कमी उष्णता त्या पट्ट्यामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर तिसरा जो पट्टा आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येते, तिसरा पट्टा आपल्याला कुठला सांगता येते, शीतकटिबंध असं आपण म्हणूया. आपण ह्याला हे जे शीतकटिबंध आहे किंवा याला आपण काय म्हणतो फ्रीज्ड झोन असं आपण म्हणतोय. शीतकटिबंध आताच आपण बघितलं की 23.5 ते 66.5 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान जो पट्टा जो आहे पृथ्वीवर त्याला आपण काय म्हणतोय, समशीतोष्ण कटिबंध आपण म्हणतोय. आणि त्याच्याही 66.5 ते 90 अक्षवृत्ताच्या दरम्यानचा जो भाग जो आहे पृथ्वीचा 66.5 ते 90 उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधामध्ये तिरकस सूर्याची किरण पडत होते. मात्र हे तिरकस पडत असल्यामुळे आणि त्याच्याही पेक्षा उत्तरेला जर आपण बघितलं तर सूर्याची किरण पृथ्वीचा मध्यभाग जर आपण पाहतो की जो ध्रुवीय भाग जर आपण बघितले तर ध्रुवावरचे जर पट्टे जर आपण बघितले तर हे कसे आहे, चपटे आहे. आणि चपटे असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याची किरण जी आहे ही सूर्याची किरण हे पोचत नाही. सूर्याची किरण पोचत नाही. पोचले तरी अत्यंत तिरकस अशा प्रकारची किरण त्या भागामध्ये पडतात. उजेड फक्त पडताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ह्या भागामध्ये जे तापमान जे असते ते तापमान अत्यंत कमी तापमान असते. आणि कमी तापमान असल्यामुळे त्या भागामध्ये तो जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावर सूर्याची किरण पोचत नसल्यामुळे किंवा तिरकस पडत असल्यामुळे अत्यंत कमी उष्णता जी आहे ही कमी उष्णता मिळते. त्यामुळे हा जो भाग जो आहे हा भाग कसा झालेला आहे तर शीत कटिबंधाचा शीत झालेला आपण पाहायला मिळते. बर्फाळ अशा प्रकारचा प्रदेश जो आहे हा बर्फाळ अशा प्रकारचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं दिवस व रात्र 24 तासापेक्षा मोठे असतात. दिवस व रात्र 24 तासापेक्षा मोठे असून अगदी ध्रुवाजवळ जर आपण बघितलं तर ध्रुवीय भागामध्ये 6 महिन्याचा दिवस असतोय आणि 6 महिन्याची रात्र ह्या भागामध्ये आपणास पाहावयास मिळते. 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र आपणास पाहावयास मिळते. म्हणजे हा जो ध्रुवीय भाग जो आहे त्या ध्रुवीय भागामध्ये म्हणजे 90 अक्षवृत्ताचा जो पट्टा जो आहे ज्या वेळेस आपल्याकडे उन्हाळा असतो त्यावेळेस दक्षिण गोलार्धामधील दक्षिण ध्रुवावर काय असते त्यावेळेस 6 महिन्याची रात्र जी आहे ही 6 महिन्याची रात्र सुरुवात होते. म्हणजे आपल्याला मार्च महिना सुरू झाला 23 मार्च आपण पाहतो की हे जे 21 मार्च जे आहे हा 21 मार्च सुरू झाला की 21 मार्च नंतर हे जे दक्षिण आपण ध्रुव जे आहे त्या दक्षिण ध्रुवावर रात्र सुरू होते. आणि जसं आपण पाहतोय की हे जे मध्यरात्र जे आहे हे मध्यरात्र फेब्रुवारी मार्च पासून आपण पाहतो की हे जे मार्च एप्रिल मे जून पर्यंत हे जे भाग जो आहे या भागामध्ये अत्यंत ध्रुवीय अशा प्रकारची रात्री त्या दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तसंच हे जे जून नंतर आपण बघितलं इथे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा सप्टेंबर महिना सुरू झाला. हे जे सप्टेंबर महिना जो आहे तर सप्टेंबर महिना सुरू झाला की उत्तर गोलार्ध जे आहे ह्या उत्तर गोलार्धामधील उत्तर ध्रुवीय भाग जो आहे ह्या ध्रुवीय भागावर 6 महिन्याची रात्रीला सुरुवात होते. आणि ते कधीपर्यंत तर ते डिसेंबर महिना जो आहे त्या डिसेंबर महिन्याच्या 22 डिसेंबर जे आहे त्या 22 डिसेंबर पर्यंत ह्या ठिकाणी 22 डिसेंबर नंतर उत्तर गोलार्ध जे आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये हे जे दिवस जो आहे हा दिवसाला सुरुवात होते. म्हणजे दिवस जे आहे हे लहान रात्री जे आहे हे रात्री लहान होत जाताना आपल्याला दिसून येते. कुठं हे 22 डिसेंबर पासून. म्हणजे अशा प्रकारचे हे जे कटिबंध जे आहे किंवा फ्रीज्ड झोन जे आहे याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येते. आता जागतिक वितरणाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत असताना हे जे वितरण जे आहे हे वितरण कशा प्रकारचे आहे हे समजून घेत असताना आपल्याला काय समजून घ्यावं लागेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये ही जे अल्बेडो ऑफ द अर्थ आपल्याला समजून घ्यावं लागेल. अल्बेडो ऑफ द अर्थ किंवा पृथ्वीचं आपण पाहतो की हे जे अर्थसंकल्प जे आहे पृथ्वीचे हे जे संकल्प जे आहे हे पृथ्वीचा संकल्प आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हीट बजेट ऑफ द अर्थ आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता हीट बजेट प्रत्येक आपण बघतो आहे की पृथ्वी जी आहे ह्या पृथ्वीवर सूर्यप्रकाश जो आहे हा असमान स्वरूपाचा आहे.
कुठं आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतोय, तर कुठं आपल्याला अत्यंत कमी सूर्यप्रकाश जो आहे हा अत्यंत कमी सूर्यप्रकाश मिळताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, हीट बजेट ऑफ द अर्थ आपल्याला समजून घेत असताना याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर हे जे पृथ्वीचं जे उष्ण संकल्प जे आहे ते समजून घेत असताना परावर्तकता आणि भूधवलता हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. परावर्तकता आणि भूधवलता. आता ह्याच्यामध्ये आपण हीट बजेट जर आपण बघितलं, ही सूर्यापासून सौर ऊर्जा आपल्याला मिळते, पृथ्वीला सौर ऊर्जा आपल्याला मिळते, परंतु काही ऊर्जा वातावरणामधूनच रिफ्लेक्ट होते आणि काहीच विकिरण होते. काही ऊर्जा भूपृष्ठावर येते आणि भूपृष्ठावरून परत त्या ठिकाणी दीर्घ लहरीच्या स्वरूपात, लघु लहरीच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठाकडे येतात आणि दीर्घ लहरीच्या स्वरूपामध्ये ते वातावरणामध्ये त्या ठिकाणी परावर्तित होताना आपल्याला दिसून येत आहे. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे समजून घेत असताना आपल्याला काय अभ्यास करावा लागणार आहे, तर हे जे अल्बेडो ऑफ द अर्थ आपल्याला अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे भूपरावर्तकता म्हणजे सूर्याची जी किरण जी आहे, ही सूर्याची किरण भूपृष्ठावर येत असताना त्या सूर्याच्या किरणांचे किंवा ही सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जेचं काय होत असतंय, परावर्तन होत असते. यालाच आपण काय म्हणतोय, भूधवलता असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा अल्बेडो ऑफ द अर्थ असं सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे भूधवलता म्हणजे काय की एकूण जी सौर शक्ती जी आहे ही जी एकूण सौर शक्ती जी आहे त्या एकूण सौर शक्तीपैकी वातावरणामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहे, वातावरणामध्ये आपल्याला अनेक घटक आपणास पाहावयास मिळत आहे. वातावरणामध्ये आपल्याला ढग आपल्याला पाहावयास मिळत आहे, क्लाउड्स आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि लहान लहान अशा प्रकारचे हे जे मायक्रोपेक्षा मिनी मायक्रो हे जे डस्ट पार्टिकल्स जे आहे, डस्ट पार्टिकल म्हणजे काय, धुलीकण जे आहे, हे धुलीकण आपल्याला पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे हवा जे आहे त्या हवेमध्ये असणारे हवेचे अनेक अशा प्रकारचे अणू जे आहेत हे अणू आपल्याला पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे पृथ्वीचा पृष्ठभाग जे आहे ह्या पृष्ठभागापासून पृष्ठभाग याच्यापासून विकिरण जे आहे हे विकिरण किंवा परावर्तन जे आहे हे परावर्तन होताना आपल्याला दिसून येत आहे. आता हे समजून घेत असताना म्हणजे एकूण जी पृथ्वी जी आहे त्या एकूण पृथ्वीच्या किंवा एकूण सौरशक्ती आपल्याला मिळते, या पृथ्वीवर एकूण सौरशक्ती मिळते, त्याच्यापैकी एकूण जी सौरशक्ती मिळते त्या सौरशक्तीपैकी वातावरणामध्ये असणारे ढग, लहान लहान धुलीकण, हवेचे अणू व पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे ह्या पृथ्वीच्या पृष्ठभाग याच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे परावर्तन जी क्रिया जी आहे ह्या परावर्तन क्रियेमुळे 35% सौरशक्ती जी आहे ही 35% सौरशक्ती लघु लहरीच्या स्वरूपात परत आकाशात पाठवली जाते. म्हणजे लघु लहरी म्हणजे काय, लघु लहरी आपण पाहतोय की ही जी पृथ्वीवर एकूण 35% जी ऊर्जा जी आहे, सौरशक्ती जी आहे, सूर्यापासून निघणारे सूर्यकिरणे ह्या वातावरणामध्ये आले तर वातावरणामध्ये आपल्याला काय काय पाहावयास मिळतं, वातावरणामध्ये आपल्याला ढग पाहावयास मिळत आहे, लहान लहान हे जे धुलीकण जे आहे हे धुलीकण पाहावयास मिळत आहे, किंवा वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे अणू जे आहे हे तरंगताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हे त्या ढगावर ही जी सूर्याची किरण त्या ढगावर पडल्यानंतर त्याचे काय होतंय, रिफ्लेक्शन होते, परावर्तन होते आणि हे परावर्तन मोठ्या प्रमाणात परावर्तन होते आणि ह्या क्रियेमुळे जवळपास एकूण सौरशक्तीपैकी 35% ऊर्जा जी आहे, सूर्याची 35% ऊर्जा जी आहे किंवा शक्ती जी आहे ही सौरशक्ती लघु लहरीच्या स्वरूपामध्ये, लघु म्हणजे आपण पाहतो की लघु लहरी जी आहे ह्या लघु लहरी अत्यंत शॉर्ट, आपण पाहतो की ही शॉर्ट वेव्ह जी आहे ह्या शॉर्ट वेव्हच्या सहाय्याने काय केलं जात आहे, परत आकाशामध्ये काय केलं जाते, पाठवलं जाते. म्हणजे वरच्या थरामध्ये असणारे ढग असतील किंवा वरच्या थरामध्ये असणारे लहान लहान डस्ट पार्टिकल्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अणू असतील, हे वरच्यावरती ही जी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा किंवा ही जी सूर्यापासून येणारी जी किरण जी आहे त्याच्यामध्ये असणारा जो प्रकाश जो आहे ह्या प्रकाश हे त्या ढगावर पडतंय किंवा त्या हवेवर ते हे जे सूर्यकिरण पडतात आणि ते परत त्या ठिकाणी वरच्यावर ते परावर्तन केले जातात. हे शॉर्ट टर्मने आपण पाहतो, ही जी शॉर्ट टर्म ही जी वेव्ह जी आहे, शॉर्ट वेव्ह जी आहे त्या शॉर्ट वेव्हच्या सहाय्याने ते पाठवले जातात आणि हे एकूण 100% सौर ऊर्जेपैकी 35% ऊर्जा जी आहे 35%चे परावर्तन हे अशा प्रकारचं होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 100% ही जी हीट बजेट आपल्याला मिळत असते, म्हणजे हीट बजेट जे आहे, हीट बजेट आपल्याला समजून घेत असताना जी सौर संकल्प जे आहे किंवा उष्णता जी आहे ही उष्णता 100% जर आपल्याला मिळत असेल तर वरच्या थरामध्ये असणारे
ढग असतील किंवा लहान लहान धुलीकण असतील, हे धुलीकण हवा असतील, याच्यापासून काय केलं जातंय तर पृथ्वीचा पृष्ठभाग याच्यापासून काय केलं जातंय तर विकिरण ही जी क्रिया जी आहे किंवा विकिरण किंवा परावर्तन ही जी क्रिया जी आहे याच्यापासून 35% सौर ऊर्जा लघुलहरीच्या स्वरूपात परत आकाशामध्ये पाठवली जाताना आपल्याला दिसून येते, ही जी पाठवली जाते. आणि या सौर शक्तीचा उपयोग जो आहे, या सौर शक्तीचा उपयोग भूपृष्ठ किंवा वातावरण तापण्यास मुळीच होत नाही. म्हणजे वरच्यावर ही जी सौर शक्ती जी आहे, ही जी ऊर्जा जी आहे ही वरच्यावर त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येते, परावर्तन होऊन जाताना आपल्याला दिसून येते. वरच्या लेअरमध्ये असणारे ढग असतील, धुलीकण असतील, वरच्यावर त्या ठिकाणी परावर्तन होत आहे. म्हणजे हे जे वातावरण तापण्यासाठी ही जी ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेचा अजिबात उपयोग होत नाही, या सौर शक्तीचा उपयोग होत नाही. किती 35% ऊर्जा जी आहे त्या 35% ऊर्जेचा अजिबात उपयोग होत नाही, किंवा भूपृष्ठ किंवा वातावरण तापण्यास मुळीच त्या ठिकाणी उपयोग जे आहे हे मुळीच उपयोग होत नाही. म्हणजे सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या या एकूण सौरशक्तीपैकी वरील प्रकारे म्हणजे 35% जे आहे हे 35% नष्ट होणाऱ्या 35% भागालाच आपण काय म्हणतोय भूधवलता किंवा परावर्तकता वरच्यावरच त्याचं परावर्तन होतंय, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय भूधवलता किंवा परावर्तकता असं आपण म्हणतोय. ह्याला आपण परावर्तकता अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. म्हणजे इथं आपण बघतोय की हे जे याच्यामध्ये हे जे लहान लहान प्रकार याच्यामध्ये दाखवलेले आहे, ही जी सोलर एनर्जी आहे 100% सोलर एनर्जी जी आहे 100% सोलर एनर्जी ह्या भूपृष्ठाकडे येते, परंतु त्याच्यापैकी वातावरणामध्ये असणारे 35% ची ऊर्जा जी एनर्जी जी आहे ही 35% एनर्जी ही वरच्यावर काय होत जाते रिफ्लेक्शन होताना आपल्याला दिसून येते, परावर्तन होताना आपल्याला दिसून येते. यालाच आपण काय म्हणतोय भूधवलता अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. त्याचबरोबर आपण ही जी 35% सौर ऊर्जा जी आहे त्या 35% सौर ऊर्जेपैकी याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या 35% सौर ऊर्जेपैकी 2% जे आहे हे 2% भूपृष्ठापासून परावर्तित होते आणि 27% जे आहे 27% जी ऊर्जा जी आहे ही 27% ढगांपासून व 6% वातावरणातून परावर्तित होताना आपल्याला दिसते. म्हणजे हे जे वातावरणामध्ये हे जे 35% सौर ऊर्जा जी आहे 35% सौर ऊर्जेपैकी 2% भूपृष्ठापासून, 27% ढगांपासून व 6% वातावरणातून परावर्तन होताना आपल्याला दिसून येते, वातावरणातून परावर्तित होताना आपल्याला दिसून येते. आता ही जे वातावरणाला मिळत असलेल्या सौर ऊर्जेचा काही भाग जो आहे हा काही भाग विकिरण होताना, काही भागाचं वातावरणाला मिळत असलेली सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जेचा काही भाग विकिरण आणि परावर्तन व शोषण या प्रक्रियेमुळे आकाशाला परत केला जातोय. म्हणजे काही वातावरणामध्ये ही जी सौर ऊर्जा जी आहे ती वातावरणाच्या सौर ऊर्जेचा जर आपण केला तर आपल्याला असं दिसून येतंय की सूर्यापासून जे 100% एनर्जी जी मिळते आपल्याला त्याच्यापैकी काही जी ऊर्जा जी आहे ही काही ऊर्जा वातावरणामध्ये अनेक घटक आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे वातावरणामध्ये कार्बन पाहावयास मिळते, वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे वायू आपणास पाहावयास मिळत आहे, पोल्युशन आपल्याला पाहावयास मिळत आहे, ढग आपल्याला पाहावयास मिळत आहे, धुलीकण आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि त्याच्यामध्ये ही जे सौर ऊर्जेचे आहे त्या सौर ऊर्जेचे काही भागामध्ये काय होतंय की विकिरण होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आलेली जे सूर्यप्रकाश जे आहे त्या सूर्यप्रकाशाचं लहान बारीक भागामध्ये वाटण्याचं काम ही विकिरण प्रक्रिया जी आहे ही विकिरण प्रक्रियेमध्ये होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जे परावर्तन जे आहे ते काही जे ढग वगैरे असतील ते परावर्तन करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि काही वातावरणामध्ये असणारे जे धुलीकण असतील, डस्ट पार्टिकल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ढग असतील ते काय करतात, ती जी उष्णता जी आहे ही उष्णता शोषून घेण्याच्या प्रक्रिया करताना आपल्याला दिसून येते, शोषून घेतात. म्हणजे ऑब्झर्वेशन हे जे होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ही जी 3 प्रक्रिया जी आहे म्हणजे कुठले विकिरण, परावर्तन व शोषण या 3 क्रिया किंवा प्रक्रियांमुळे आकाशाला परत केला जाताना आपल्याला दिसून येते. ही परत केलेली सौर ऊर्जा जी आहे ही परत केलेली सौर ऊर्जा लघुलहरीच्या स्वरूपात वर जाते. म्हणजे वातावरणामधून ही जी परत केलेली ऊर्जा जी आहे ही लघुलहरी जी आहे या लघुलहरीच्या स्वरूपामध्ये, आता वातावरणामध्ये अनेक एक थर आहे, अनेक अशा प्रकारचे लेअर आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारची वायू जे आहे अनेक अशा प्रकारची वायू आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपल्याला माहिती आहे जसं भूपृष्ठ गरम होईल तसं वातावरणामधील जे थर जे आहे हे वातावरणामधील थर काय केले जातात तर वातावरणामधील हे जे थर जे आहे हे वातावरणामधील थर गरम होताना आपल्याला दिसून येत आहे.
आणि हे जे गरम झालेली ही जी उष्णता जी आहे किंवा ही जी ऊर्जा जी आहे आपण पाहिजे हे जे लेअर जे आहे हे आकाशामध्ये हे पाठवले जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ही परत केलेली ही जी ऊर्जा जी आहे ही परत केलेली ऊर्जा लघुलहरीच्या स्वरूपात वर जाते. लघुलहरीच्या स्वरूपामध्ये वर जाते. त्यापैकी 35% सौर ऊर्जाची ही 35% सौर ऊर्जा वातावरणात ढग किंवा लहान लहान धुलीकण जे आहे लहान लहान धुलीकण किंवा हवा किंवा हवेचे अणू याच्यापासून पृथ्वीचा जो पृष्ठभाग जो आहे याच्यापासून विकिरण व परावर्तन या दोन प्रक्रियामुळे परत आकाशात पाठवले जाते. या क्रियेला किंवा या निरुपयोगी सौर ऊर्जेला आपण काय म्हणतोय भूधवलता अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. म्हणजे अशा प्रकारची ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. पुढचं जे आहे